गोंदिया दरबार मराठी न्यूज चॅनल तर्फे गावखेड्यातील या ग्रामपंचायती आहेत आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये त्या गावामध्ये राहणारे जे मतदार बंधू आणि भगिनी आहेत त्यांना हार्दिक अभिनंदन। ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये जे शासकीय कर्मचारी राहतात, मुख्यालय राहत नाही आणि घर भाड्याची आज 6,000 रुपये उचल करतात, त्याबद्दल हा मुख्य करून हा व्हिडिओ आहे। बंधू आणि भगिनींनो, जागृत रहा आणि अन्यायाला वाचा फोडा। मी या घर भाड्याबद्दल शासनाचे 1988 पासून शासन परिपत्रक काढलेले आहे। शासकीय कर्मचारी माझे वैरी नाही, तेही आपले भाऊच आहेत। त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा मी राग बाळगून हा व्हिडिओ तयार करीत नाही आहे, परंतु गावखेड्यामध्ये राहणारे जे मतदार बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्यामध्ये नेहमी कुजबूज असते की शासकीय कर्मचारी आमच्या गावात राहत नाही आणि शासनाची दिशाभूल करून घरभाडे उचलतात। यावर मी लक्ष केंद्रित केलं आणि अथक प्रयत्न घेऊन 25 एप्रिल 1988 पासून हे शासन परिपत्रक काढले, त्यांचा अभ्यास केला आणि अभ्यास करून जे काही मुद्दे आहेत ते मी आपणासमोर मांडणार आहे। असतो काय की शासन परिपत्रक वाचताना प्रत्येक लोक आपापल्या परीने त्याची व्याख्या करत असतात, त्याचा अर्थ काढत असतात, परंतु तसं नाही आहे। शासन प्रत्येक लोकांसाठी, गोरगरिबापासून कर्मचाऱ्यांकरिता, अधिकाऱ्यांकरिता सगळ्यांसाठी चांगलेच कार्य करीत असते, परंतु शासन परिपत्रक वाचताना कितीतरी लोक घोड करतात आणि आपला कॉलर टाईट करून सांगतात की नाही। म्हणजेच मला एक असा एक व्हिडिओ बनवताना, सावरी शाळेमध्ये एक व्हिडिओ बनवताना एका शिक्षिकेने सांगितलं की आम्हाला 7 किलोमीटर आम्ही जर राहू तरी पण आम्हाला घर भाडं लागू आहे। यावर मी खूपच भांबावून गेलो होतो आणि कसं काय हा जी आर आहे याबाबत मी खूप खोलामध्ये गेलो, खूप जी आर काढले, परंतु असं कुठं मला आढळून आलेलं नाही। 25 एप्रिल 1988 चा हा जी आर जे आहे तो काय म्हणते त्याच्यामध्ये मी वाचून दाखवतो की स्वतःच्या मालकीच्या घरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील त्यांनी हा आदेशासोबतच्या जोडपत्र 2 प्रमाणे प्रमाणपत्र सादर केल्यास घरभाडे भत्ता दिला जाईल। कर्मचाऱ्यांना ही प्रमाणपत्रे प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्यात किंवा ज्यावेळी प्रमाणपत्रातील मजकुरात बदल झाला असेल तेव्हा सादर करावी लागतील। म्हणजे पंचायत राज व्यवस्थेमध्ये जे जिल्हा परिषद मध्ये पंचायत समितीचे मध्ये जे कर्मचारी आहेत त्यांना ही सूट देण्यात आलेली आहे की ते जे शहरामध्ये राहत असतील आणि ते स्वतःच्या घरात राहत असतील किंवा किरायाने भाड्याने राहत असतील त्यांना ही सूट दिलेली आहे। त्याच्याच मध्ये ग्रामीण भागामध्ये राहणारे नोकरी करणारे जे सचिव आहेत, ग्रामविकास अधिकारी आहेत, शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत, तलाठी आहेत, आरोग्य सेवक आहेत, त्यांनी याचा अर्थ वेगळाच काढला। त्यांच्याकरिता शासन लिहित आहे की ह्याशिवाय घरभाडे भत्ता देण्यासंबंधीच्या सध्याच्या इतर सर्व शर्ती तशाच लागू राहतील। ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी राहण्याच्या संबंधात घरभाडे भत्त्याच्या पात्रतेसाठी विहित केलेली सत मात्र काढून टाकण्यात येत आहे। शासनाचं असं म्हणणं आहे की जे पंचायत राज व्यवस्थेमध्ये शासकीय कर्मचारी जे आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे नोकरी करतात त्यांना ही सूट देण्यात आलेली आहे। ती सूट अशी की ते घरी राहत असतील किंवा भाड्याने राहत असतील तरी पण त्यांना घर भाडं द्यावंच लागेल, परंतु ग्रामीण भागामध्ये जे नोकरी करतात त्यांना ही सूट देण्यात आलेली नाही। 25 एप्रिल 1988
हा वित्त विभागाचा जी आर आहे. त्याचप्रमाणे 5 एप्रिल 1990 ला वित्त विभागाने दुसरा जी आर काढलेला आहे. त्यामध्ये ते लिहित आहेत की सर्व कर्मचाऱ्यांना शासनाच्या मालकीच्या शासनाने भाड्याने घेतलेल्या निवासस्थानाबाबत राहणाऱ्या व्यतिरिक्त भाडे पावती सादर न करता वरील दराने घर भाडे भत्ता दे असे. हा वाक्य अजून सांगतो, पंचायत राज व्यवस्थेमध्ये जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यामध्ये जे शासकीय कर्मचारी असतील त्यांच्याकरिता आहे. जर त्यांनी घर भाड्याची पावती लावली नसेल तरी त्यांना घर भाडं देता येईल. तथापि ह्या कर्मचाऱ्यांना ते घर भाड्यासाठी काही सर्व घर भाड्यापोटी अंशदान करीत आहेत. अशा प्रकारचे प्रमाणपत्र शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 25 एप्रिल 1988 म्हणजे याआधीच जे मी जी आर वाचून दाखवलं त्या अन्वये विहित केलेल्या जोडपत्र 2 प्रमाणे प्रस्तुत करावे लागेल. म्हणजे जे शासकीय कर्मचारी आहेत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये कार्यरत आहेत, त्या कर्मचाऱ्यांना फक्त प्रमाणपत्र द्यावा लागेल. त्यांना मुख्यालयी राहण्याची अट नाही आणि त्यांना घर भाडे देता येईल. स्वतःच्या मालकीच्या घरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील त्यांनी सदर आदेशासोबतच्या जोडपत्र 2 प्रमाणे प्रमाणपत्र सादर केल्यास घर भाडे भत्ता देता येईल. कर्मचाऱ्यांना ही प्रमाणपत्रे प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्यात किंवा ज्याप्रमाणे प्रमाणपत्रातील मजकुरात बदल झाला असेल तेव्हा सादर करावा लागेल. ह्याशिवाय घरभाडे भत्ता देण्यासंबंधीच्या सध्याच्या इतर सर्व शर्ती तशाच लागू राहतील. ग्रामीण भागातील, पुन्हा सांगतो, जी आर मग काय सांगतो की ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी राहण्याच्या संबंधात घर भाडे भत्त्याच्या पात्रतेसाठी विहित केलेली शर्त मात्र काढून टाकण्यात येत आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे शासकीय कर्मचारी सेवा देतात त्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. हा शासन परिपत्रक 5 फेब्रुवारी 1990 ला निघाला. त्याचप्रमाणे यावर एक शिक्षकांचा संघ म्हणजेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जळगाव थ्रू डायरेक्ट डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मिस्टर साहेबराव मँगो पाटील, वय 45, धंदा सर्व्हिस, विरुद्ध द स्टेट ऑफ महाराष्ट्र थ्रू इट इज सेक्रेटरी, सेकंड आहे फायनान्स डिपार्टमेंट, मंत्रालय मुंबई. तिसरं आहे द सेक्रेटरी रुरल डेव्हलपमेंट अँड वॉटर कन्व्हर्सेशन डिपार्टमेंट, मंत्रालय मुंबई. द एज्युकेशन ऑफिसर, जिल्हा परिषद जळगाव, तालुका डिस्ट्रिक्ट जळगाव. द ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर, पंचायत समिती अमळनेर, तालुका अमळनेर, डिस्ट्रिक्ट जळगाव. हा निर्णय आहे मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठ जे औरंगाबाद आहे त्यांनी 19 ऑक्टोबर 2015 ला निर्णय दिलेला आहे. आणि या निर्णयामध्ये डायरेक्ट सांगितलेलं आहे डेटेड 5 जुलै 2008 द रिस्पॉन्डेंट नंबर 2 has direct respondent number 3 and 4 to stop the payment house rent to those employees. त्यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे की जे मुख्यालयी राहत नाही त्यांचं घर भाडे तात्काळ थांबवण्यात यावा असे औरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिलेला आहे. त्यामध्ये पुन्हा अजून लिहितात who are not residing at the place of headquarter, जे मुख्यालय राहत नाही त्यांना घर भाडे देऊ नये. पुन्हा अजून लिहितात
The government resolution dated 5th February 1990. The relaxation granted by the aforementioned government resolution dispensing of the 522.14 writ petition condition to stay at the place of duty cannot be taken away. जर शासकीय कर्मचारी मुख्यालयी राहत असतील तर त्यांचा घर भाडा थांबवता येणार नाही. यावर महाराष्ट्र शासनाने 9 सप्टेंबर 2019 ला शासन परिपत्रक काढलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की वित्त विभागाच्या 25/4/1988 व दिनांक 5/2/1990 च्या शासन निर्णयात घरभाडे भत्ता मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मुख्यालय राहणे आवश्यक आहे हे स्पष्ट नसल्याने ग्रामविकास विभागाने दिनांक 5/7/2008 तसेच 3/11/2008 च्या शासन परिपत्रकात वित्त विभागाच्या 5/2/1990 च्या तरतुदीशी अधिक्रमित ठरत नाहीत. त्यामुळे संबंधितांना घरभाडे भत्ता अनुदेय ठरतो. त्यामुळे संबंधितांना घरभाडा भत्ता देण्याचे माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. आता काय आदेश दिलेले आहेत ते शासन परिपत्रकामध्ये लिहित आहेत. त्यामुळे वित्त विभागाचे त्यांच्या शासन निर्णय दिनांक 7 ऑक्टोबर 2016 अन्वये दिनांक 25/4/1988 व 5/2/1990 च्या शासन निर्णयातील खालील प्रमाणे सुधारणा केली आहे. ते लिहितात की ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांच्या या बाबतीत कामाच्या ठिकाणी राहण्याबाबत विहित केलेली शर्त मात्र काढून टाकण्यात येत आहे. पुन्हा वाक्य समजा की ग्रामीण भागात राहणाऱ्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत ही शर्त काढून टाकण्यात येत आहे. याचा अर्थ असा की जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना घर भाडं देता येईल, परंतु ग्रामीण भागामध्ये शासकीय नोकरी जे कर्मचारी आहेत जे सेवा देतात त्यांना हेडक्वार्टर मध्ये राहणं बंधनकारक आहे. ही तरतूद वित्त विभागाच्या दिनांक 7/10/2016 च्या शासन निर्णयान्वये वगळली आहे. पंचायत राज समितीने त्याच्या 4थ्या अनुपालन अहवालातील प्रकरण 6 तसेच 19च्या अहवालातील पृष्ठ क्रमांक 24 वरील केलेली शिफारस पाहता तसेच वित्त विभागाच्या दिनांक 7/10/2016 च्या शासन निर्णयान्वये नमूद केलेली अट विचारात घेता जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक, शिक्षक व संबंधित आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. याकरिता खालील प्रमाणे प्रस्तावित करण्यात येते. याकरिता प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक मुख्यालयी राहत असल्यासंबंधी संबंधित ग्रामपंचायतच्या ग्रामसभेचा ठराव बंधनकारक असेल. मित्रांनो, यावर शासनाने अनेक 1988 पासून अनेक शासन परिपत्रक काढले. शासन परिपत्रकाचा आपण अभ्यास करताना त्यामध्ये लिहिलेलं आहे की जर शासकीय कर्मचारी ग्रामीण भागामध्ये नोकरी करत असेल आणि तो मुख्यालयी राहत नसेल तर ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्याच्या गटामध्ये जो अधिकारी आहे त्याच्या निदर्शनास आणून द्यावी. जर गट विकास अधिकाऱ्याने सुद्धा लक्ष घातलं नसेल तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी करू शकेल. परंतु असं होताना कुठेही दिसत नाही. त्याकरिता गावातील सर्व नागरिकांनी जागृत होणे बंधनकारक आहे. तसेच कितीतरी सरपंचाच्या प्रमाणपत्राशिवाय यांचं घर भाडं निघत नाही. सरपंचाला शासकीय कर्मचारी 1000-2000 रुपये देऊन त्यांच्याकडे प्रमाणपत्र घेऊन घेतो आणि उरलेला घर भाडा
आपण उचल करून घेतो. अशा अनेक तक्रारी आलेल्या आहेत की सरपंचाच्या आजपर्यंत प्रमाणपत्रावर स्वाक्षऱ्या घेतल्या नाही आणि तरी पण घरभाडे त्यांना देण्यात आलेले आहे. का नको अशा अधिकाऱ्यावर कार्यवाही व्हायला नको? गट विकास अधिकाऱ्याने विशेष लक्ष द्यायला हवं आणि त्याचप्रमाणे जिल्ह्याचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत यांनी सुद्धा लक्ष द्यायला हवं. आपण या जिल्ह्यातील सावरी या ग्रामपंचायतीतून ही सुरुवात करीत आहोत. बघूया सरपंचांच्या काय प्रतिक्रिया आहेत. आमचा गाव आमचा विकास, जागृत व्हा, घरभाडे थांबवा या कार्यक्रमाअंतर्गत आपल्यासोबत जुडलेले आहेत सावरी ग्रामपंचायतच्या सरपंच माधुरीताई ईश्वर पटले. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ताई, गावामध्ये शासकीय कर्मचारी राहतात, कार्य करतात, परंतु ते घर भाडं करून राहत नाही आणि कोणालाही दिसत नाही. यावर जनतेच्या खूप मोठ्या तक्रारी आलेल्या आहेत. काय म्हणणं आहे आपलं? माझं म्हणणं असं आहे की जे शिक्षकाला घर भाडे मिळतात ते घर भाडे त्यांना मिळतात, पण ते घर भाडे इथं ज्या गावात त्यांचे मुख्यालय आहे तिथं राहण्यासाठी मिळतात, पण ते शिक्षक इथं राहत नाही. आणि ते त्यांना जो प्रमाणपत्र मी देते ते प्रमाणपत्र मला माहीत नव्हतं की ह्या माझ्या प्रमाणपत्र दिल्याबद्दल त्यांना हे घरभाडे मिळतात. मला जनतेनं विषय केला की तुम्ही प्रमाणपत्र हे देत आहात तर इथं शिक्षक राहतात का? मी म्हटलं मला तेवढं माहीत नव्हतं की प्रमाणपत्र दिल्याबद्दलच यांचं घरभाडे निघतात, असं मला माहीत नव्हतं. नाहीतर मी त्यांना घरभाडे हे प्रमाणपत्र दिलेच नसते. आणि घर भाडे दिलेच नसते. आणि त्यांना मी प्रश्नही केला की तुम्ही कोणा घरी राहता, पण त्यांनी मला जे घरमालका घरी राहतात त्यांची सिग्नेचर आणून प्रमाणपत्र धोकाधडीने घेण्यात आले. आणि मी म्हटलं, त्यांनी म्हटली की ह्या घरी मतलब ह्या घरी आम्ही राहू, पण आम्हाला सुख सोयी मिळाल्या पाहिजे. पण मी म्हटलं ज्या आमच्या गावच्या जनतेला ज्या सुखसोयी मिळतात तुम्हाला पण त्या सुखसोयी मिळणार, अशी मी त्यांना सांगितले. पण एकही शिक्षक इथं राहत नाही. शिक्षक इथं मुख्यालयामध्ये राहायला पाहिजे, तेव्हाच त्यांना घरभाडे मिळणार. नाही तर मुख्यालयामध्ये नाही राहणार तर त्यांना घरभाडे मिळू शकणार नाही आणि प्रमाणपत्र पण देणार नाही मी. आज आपल्यासोबत जुळलेले आहेत. आपल्या प्रोग्रामचं नाव आहे आमचं गाव आमचा विकास, जागृत व्हा, घरभाडे थांबवा. आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत रेखाताई लिल्लारे. आणि या खूप निवडणुका लढल्या, एकूण 7 निवडणुका लढल्या आणि 7ही निवडणुकामध्ये त्या जिंकल्या. त्यांना खूप राजकारणाचा अनुभव आहे. आज त्या आमच्याशी जुडल्या आहेत आणि आपण त्यांना विचारू सावरी गावाच्या बद्दल. ताई, मला हे सांगा, सावरी गावामध्ये शासकीय कर्मचारी नोकरी करतात, गावामध्ये राहत नाही आणि घरभाडे घेतात, ते योग्य आहे का? आणि त्यावर काय करावं लागेल यांचं घरभाडं थांबवण्यासाठी? धन्यवाद गजबीर जी। आज मेरे मकान तक मेरी राय लेने के लिए आप लोग आए हो। मैं आपको एक जानकारी देती हूँ। मैं लंबी तो बातें करूँगी नहीं, मैं थोड़ी सी जिसमें देती हूँ जानकारी। मैं आज सावरी टोला ग्राम की निवासी हूँ और उस गांव की मेरी जन्मभूमि है। आज मैं 7 चुनाव लड़ी हूँ, लेकिन ऐजा अभी जो मुझे देखने में मिलता है वो कभी भी मैंने नहीं देखी थी, इसलिए मुझे ये जानकारी देना जरूरी है। राजनीति मैं जानती नहीं थी। माननीय अपना मानकर राव जी लक्ष्मण राव जी मानकर ये थे, इन्होंने मुझे चुनाव लड़ाया और उनके वजह से मैं 7 चुनाव लड़ चुकी हूँ।
और उस समय में जो अपने गांव में जो टीचर रहते थे वो गांव में रहते थे, और आज के टीचर है तो गांव में रहने को नहीं देखते। उनका कहना है कि यहाँ पे फैसिलिटी का मकान नहीं है, ये नहीं वो नहीं है, हम लोग अच्छे में रहने वाले, ये करके वो कहते हैं। लेकिन मेरा ये कहना है कि हमारा गरीब का बच्चे है, और गरीब के बच्चे वो स्कूल में जाते हैं, और वो लोगों को जो पगार मिलती है तो उनको पगार का ज़्यादा घमंड आ गया है। पहले के टीचर लोगों को कोई उतना ये नहीं था, फिर बेचारे साइकिल से आते थे, आज एक कार से आते हैं, मोटरसाइकिल से आते हैं। तो इनको ऐसा लगता है कि अपन यहाँ पे आए और पगार फुकट की ले। मेरा ये कहना है गजबी जी, मैं आपको जानकारी देती हूँ, मेरी ये जो जितनी जानकारी है मैं जो बता रही हूँ ये मंत्रालय तक जाना चाहिए। मंत्रालय जाना चाहिए इसलिए कि आज इनको मानधान ये किराया भाड़ा जो मिलता है, हाँ 6-6 हजार रुपये मिलता है, तो वो किराया भाड़ा यहाँ पे 2,000-2,500 में होता है ग्रामीण क्षेत्र में। वहाँ लेके रहे, रूम लेना चाहिए, वहाँ रहना चाहिए, लेकिन ये वो चीज़ को ध्यान नहीं दे रहे। दूसरी बात ये सुनने मिली बाहर कि कोई भी कर्मचारी जाते या गांव के जो पालक जाते हैं, उनको यहाँ के जो हेडमास्टर है उनका कहना है कि हमारे बगैर परमिशन से आप लोग अंदर नहीं आ सकते। ऐसा कोई इसमें लिखा है क्या? हमारे जमाने में तो वो ना तो नहीं था, उस समय में तो पेड़ के नीचे में पढ़ाते थे। आज मेरी 67-60 की उम्र हो रही है, मैं देखते आ रही हूँ, मैं भी उस गांव की पाठशाला में पढ़ी हूँ, कि उस गांव में स्कूल नहीं थी, सिर्फ 4वीं तक थी, और आज तो उतनी बन गई है। आज शासन ने बहुत कुछ दे दिया है, लेकिन ये लोगों को पसंद नहीं है। मंत्रालय से मैं ये कहना चाहूंगी कि इनका जो ये मिलता है किराया ये रोका जाए, और ताबड़तोड़ ग्राम सभा लेकर के ये वहाँ ठहराव ले और मंत्रालय तक पहुँच जाए। और इतने में आप लोगों को अगर कुछ जानकारी और लेना है मुझसे तो मैं जानकारी और देना चाहती हूँ, क्योंकि यहाँ के टीचर की पढ़ाई भी अच्छी नहीं होती और कुछ नहीं होता, क्योंकि समय पे आते नहीं। समय पे कभी ये तो 2 बजे ही चल जाते हैं, कभी 1 बजे चल जाते हैं, कभी 3 बजे ही चल जाते हैं। ये बहुत सारी ऐसी चीज़ है। मैं ज़्यादा कुछ कहना नहीं चाहूँगी। धन्यवाद गजबी जी, आज मेरी बात को अपने ध्यान से सुने, ये जानकारी मंत्रालय तक जाना चाहिए। आमचं गाव आमचा विकास, जागृत व्हा, घरभाडे थांबवा या कार्यक्रमाअंतर्गत आमच्याशी जुडलेले आहेत माझे सरपंच नरेंद्रजी चिखलोंडे, ग्रामपंचायत सावरी। ते हुशार, नेतृत्ववान, कर्मठ आणि हिरिरीने गावाची सेवा त्यांनी 5 वर्ष दिली, असे ते नरेंद्रजी चिखलोंडे नावाने ओळखले जातात। जेव्हा त्यांनी 5 वर्ष ग्रामपंचायत सांभाळली तेव्हा ते स्वतः ऑफिस टू ऑफिस जाऊन ग्रामपंचायतचे कामं करत असत। त्यांच्या काळामध्ये हे प्रश्न नाही उठले, परंतु आता सध्याच्या काळामध्ये जनता, गावातली जनता जागृत झाली आणि शाळेला जे पालक समिती असते त्याचे अध्यक्ष जे आहेत ते सुद्धा जागृत झाले आणि त्यांच्या निदर्शनास या गोष्टी आल्या की शिक्षक हे गावात राहत नाही आणि घरभाडे 6,000 रुपये उचलतात। यावर गावामध्ये एक आक्रोश माजलेला आहे आणि या निमित्ताने आपण माजी सरपंच नरेंद्र चिखलोंडे यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की जे शासकीय कर्मचारी आहेत ते गावात राहत नाही, त्यांचे घरभाडे कसे थांबवता येतील यावर आपण त्यांच्याशी चर्चा करूया। नमस्कार, मेरा नाम नरेंद्र चिखलोंडे, मैं सावरी ग्राम पंचायत का माजी सरपंच। मैं 2015 से 2020 तक मेरा कार्यकाल सरपंच पद पे रहा हूँ और अभी हमारे सावरी ग्राम ये जो घर बाड़े सभी शासकीय कर्मचारी के लिए पहले से ही लागू है, पर आपसी तालमेल की वजह से हम अपने गांव के हित में सब चलाते आते थे। पर सावरी ग्राम पंचायत में अभी हमारी नवनिर्वाचित जो जिला परिषद स्कूल में, दोनों स्कूल में नए अध्यक्ष की नियुक्ति हुई। आज उनने कुछ जानकारी लेके अपने अधिकार का उपयोग करना चाहा तो सभी कर्मचारियों को एक दुख होने लगा। आज तक कैसा था, ये तो नियम यही बोलता है कि शासन के जो परिपत्र आते हैं उसमें ग्राम सभा में उनका ठराव लेके घर बाड़े
यहाँ रहते होंगे तो घर भाड़े देना चाहिए, नहीं तो ग्राम सभा का ठराव पारित करके उन्हें उनके घर भाड़ा कैंसिल करना अति आवश्यक रहता है। सभी शासकीय कर्मचारी जो ग्राम पंचायत के प्रेमसी में जो आते हैं, टीचर, नर्स, ग्राम सेवक, पटवारी, ये सभी हमारे ग्राम पंचायत प्रेमसी में आते हैं, इसलिए सभी शासकीय कर्मचारी को ये नियम लागू है। और शासन का जो परिपत्र 9 सितंबर 2019 को पारित हुआ था, अगर आप शासकीय कर्मचारी घर भाड़े लेते हो तो आपको अपने निवास स्थान जहां आप सर्विस कर रहे हो वहां रहना अति आवश्यक होता है। आज की हमारी युवा अध्यक्ष जो हमारे लोधी टोला के लोकेश मस्करे अपने पदभार संभाला, इनको कुछ कुछ चीज़ों में जागरूकता आई तो उनने अपने अधिकार का उपयोग करना चाहा कि हमारे अगर शासकीय कर्मचारी टीचर अगर व्यवस्था करके अपनी यहाँ घर भाड़े लेते हैं, उसका फिर यहाँ रहना आवश्यक है। घर भाड़े लेने के वजह से उनको क्यों ट्रेवलिंग करने जरूरी, क्योंकि यहाँ ऑलरेडी तुम घर भाड़े लेते हो तो यहाँ रहना आवश्यक था। ऐसे ही कुछ विषय पे कर्मचारी टीचरों से उनकी वार्तालाप हुई। शासकीय टीचरों को उनने अपने एक कर्तव्य के हिसाब से उनने एक मौखिक उनको जागरूक किया कि सर आप घर भाड़े लेते हो तो आपको यहाँ रहना आवश्यक है। तो किसी ने उनको नियम कायदे बताया तो उनको भी लगा कि आप जब नियम कर ये बताते हो तो मैं भी एक पावरफुल अध्यक्ष हूं, यानी उस कमेटी का एक पुढारी हूं, तो मैं क्यों ना अपना भी पद का उपयोग करूं। उसने जिला परिषद, पंचायत समिति सभी लोगों से एक माहिती संकलित किया और अपना पद का उपयोग करते हुए उसने सावरी ग्राम पंचायत, जिला परिषद स्कूल में ये सब सुचारू करने के लिए सभी लोगों से राय लेके एक पुढाकार लिया। हमारे यहाँ हमारे जिला परिषद स्कूल में एक दुखद बात यह है कि मुली शाला वहाँ सिर्फ 4 ही शिक्षक हैं। एक टेम्पररी टीचर अलॉटमेंट हुआ उसमें भी 3 ही है और एक हमारे एक साटोने मैडम वो भी रिटायर होने वाले, तो हमारे पास सिर्फ बच गए सिर्फ 2 ही टीचर। अब 2 टीचर 7वीं क्लास तक कैसे पढ़ाए, एक गंभीर विषय था। युवा अध्यक्ष जैसा बना तो उसे लगा कि हमारा बच्चों का भविष्य अंधकार में जा रहा है, हमारे पास शिक्षा, परिपूर्ण शिक्षा के लिए एक शिक्षक नहीं है। क्यों ना हम एक पर्यायी व्यवस्था गांव लेवल पे पंचायत से सलाह मशवरा करके कुछ नया उपक्रम अपने गांव में संचालित करें। उन्हें एक विचार लाया कि हम बेरोजगार हमारे डीएड बीएड के जो स्टूडेंट हैं, क्यों ना उनको अपने लेवल पे, गांव लेवल पे और सभी शिक्षक की सहमति से हम ये प्रोग्राम अरेंज करते हैं और इनको हम पीरियड वाइज टीचर का नियुक्ति करते हैं। वैसे भी करते हुए, क्योंकि जिला परिषद के शासकीय परिपत्र आया जरूर है पर 2 नियुक्त करना है, पर अभी तक उसका मानदंड कौन देगा, क्या देगा, उसकी गाइडलाइन अभी तक परिपूर्ण आई नहीं। हमारा ये सत्र 2022-23 का खत्म हो चुका है, अभी मार्च एग्जाम चालू हो जाएगी, फिर बच्चों का भविष्य क्या होता। तो वो अध्यक्ष ने एक पुढाकार लेके जनवरी के स्टार्टिंग में एक ग्राम पंचायत और सभी पुढारियों को बुला के माजी सरपंच, संस्था मुक्ति अध्यक्ष, पुलिस पाटिल सबको एक संकलित करके ग्राम पंचायत में एक मीटिंग का आयोजन किया और सभी की सलाह मशवरा से उन्होंने एक प्रोग्राम अरेंज किया कि नहीं, हमें कुछ भविष्य के लिए, बच्चों का भविष्य हमको उज्जवल करना है। क्यों सीबीएसई पैटर्न में ही बच्चे कामयाब हो सकते क्या, जिला परिषद में नहीं हो सकते क्या? कहीं ना कहीं हमको पुढाकार लेना पड़ेगा। सभी की सहमति से गांव के बेरोजगार युवा युवतियों को नियुक्त किए। अब प्रश्न ये आया कि भाई उनका मानधन यानी उनको रोजी रोटी कैसे दिया जाए। सभी ने विचार किया कि सभी एक कलेक्शन करके इनकी जो दिनचर्या की रोजी जो होती है, हम इनको अपने लेवल पे, गांव लेवल पे हम प्रोवाइड करेंगे। उस अध्यक्ष का बहुत ही एक अच्छा मोटिव था, पर कहीं ना कहीं टीचरों ने नियम कायदा उस अध्यक्ष को बताना चाहा, तो अध्यक्ष को भी लगा कि मैं भी अब अपने नियम कायदे पे उतरूंगा, क्योंकि 2019 के जीआर के ग्राम विकास का जो जीआर है उसके आधार पे सभी शिक्षक को यहाँ रहना आवश्यक था, पर टीचर नहीं रहते थे। और उस तालमेल में उस टीचरों ने भी कमेटी को अपने विश्वास में न लेते हुए
ये गांव में एक वातावरण स्कूल का बहुत सारा यानी दूषित हो रहा है, क्योंकि शिक्षक अगर सोच समझ के कदम उठाए, समन्वय बना के अगर तालमेल बिठा के स्कूल को चलाने का प्रयास करे तो बहुत अच्छे से चलता है। पर इस लोधी टोला और सावरी ग्राम पंचायत के अंतर्गत सावरी जिला परिषद स्कूल में अब आगे ये विषय गंभीर होते जा रहा है। इसके लिए हम पूरी ग्रामीण जनता, सावरी, लोधी टोला और हल्बी टोला गढ़ ग्राम पंचायत होने के नाते हम तीनों गांव के जनता से एक ग्राम सभा का आयोजन करने के लिए हम माननीय सरपंच और सचिव साहब को एक निवेदन देंगे कि आप एक विशेष ग्राम सभा का आयोजन कीजिए। उसमें घर भाड़ा, अगर शासकीय कर्मचारी अगर अपने निवास स्थान में अब मुख्यालय में नहीं रहता तो उनका घर भाड़ा हम ग्राम सभा के माध्यम से रद्द करेंगे। उसकी प्रतिलिपि बीओ, ईओ, बीडीओ, सीओ, शिक्षण सभापति और शिक्षण मंत्री सभी को हम अपनी ग्राम सभा का ठहराव ईमेल, फैक्स के द्वारा और मौखिक और लेखी गोंदिया जिला परिषद में भी प्रस्तुत करेंगे और आगे शासन इसके ऊपर एक गंभीर विचार विमर्श करके एक कठोर निर्णय लेना शासन को अति आवश्यक है। हमारी गांव की जनता एक जागरूक जनता है, हमारी जनता ने एक निर्णय लिया है, इसलिए हम आगे की ग्राम सभा में ये विषय को रख के हम आगे प्रस्ताव को पारित करेंगे। नमस्कार। आमचा गाव आमचा विकास जागृत व्हा, घरभाडे वाचवा या कार्यक्रमाअंतर्गत आणि या कार्यक्रमासाठी आपल्यासोबत जुडलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते। तेही कद्दावर सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखल्या जातात। सावरे गावचे निवासी आहेत। गावामध्ये कलह माजलेला आहे की शासकीय कर्मचारी गावामध्ये न राहता ते घरभाड्याची उचल करत आहेत। याच मुद्द्याला घेऊन आम्ही सामाजिक कार्यकर्ते वासुदेवजी डहाट यांच्याशी जुडलेले आहोत। जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। माझे गाव सावरी गाव, मी ह्या गावाचा मानवाईक म्हणूनच व्यक्ती आहे। मी बोलत आहे की समस्या हे आहे की आमचे गावे जे शासकीय कर्मचारी येतात ड्युटी राबायला, ते इथे राहत नाही। ते आपल्या गावून येतात आणि गव्हर्नमेंट यांना जे घरभाडे देते ते कशावरून देते? जर ते कर्मचारी येथे राहतच नाही, शासकीय कर्मचारी, त्यांना कशाचा घरभाडा पाहिजे? आणि जे इथले काही लोक आहेत त्यांना जे रसीदे देतात की आमच्या घरी राहतात, अशा व्यक्तीवर ते कारवाई केल्या पाहिजे गव्हर्नमेंटनी। मी असे बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो। गावातील पदवीधर जे गावचे चुनून आलेले असे व्यक्ती आहेत, जसे की सरपंच आहे, सदस्य आहेत, ग्रामसदस्य, ह्या लोकांनी ग्रामसभा मिटिंग ठेवून त्यांच्याविषयी काही कारवाई केल्या पाहिजे। आम्ही गावातील सर्व लोकांना एकत्रित करू आणि सरपंचाजवळ जाऊन आम्ही विशेष ग्रामसभा घेऊ असे त्यांना सांगू आणि त्यांच्याविषयी कारवाई करून त्यांचे घरभाडे थांबवू।